तर उल्हासनगरच्या ह्या रोडचा व्हिडिओ आपण 3-4 दिवसाआधी आपल्या अनफिल्टर्ड इंडियाच्या चॅनलवरती आपण टाकलेला आणि आपण दाखवलेलं की कुठल्या प्रकारे अशोक अनिलच्या समोर असलेल्या आणि गुरु गोविंद शाळेच्या समोर असलेल्या ह्या रोडची दुर्दशा झालेली आहे। आणि 1 महिन्याच्या आतमध्ये जे हे रोड बनवलं गेलेलं, तर 1 महिन्याच्या आतमध्ये हे रोड खराब झालेला आणि कुठल्या प्रकारे खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेला हे आपण आपल्या व्हिडिओ थ्रू दाखवलेला। तर त्या व्हिडिओनंतर UMCला थोडी तरी जाग आली आणि त्यांनी हे खड्डे भरलेत, पण याचं फक्त तात्पुरतं काम केलं गेलं। आपण बघू शकतो कुठल्या प्रकारे ह्या खड्ड्यांवरती फक्त माती लादली गेलेली आहे आणि मातींनी ते खड्डे भरले गेलेले आहेत, पण याचं टेम्पररी काम झालं आहे, म्हणजेच तात्पुरतं काम झालं आहे। तर ह्या रोडचं डांबरीकरण न करता, कॉन्क्रिटेशन न करता फक्त टेम्पररी काम जर केलं गेलं आहे, तर त्याचं जो टेंडर आहे, जे टेंडर काढलेत खड्डे भरण्याचे, तर मग परत जर पाऊस पडला आणि लोकांच्या गाड्या इकडे अडकायला लागल्या तर परत खड्डे निर्माण होतील, तर परत टेंडर काढणार आहे का UMC, असा एक प्रश्न निर्माण होतो। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की 1 महिन्याच्या आधी जे डांबरीकरण केलेलं, जर ते रस्ते पावसामध्ये त्या रस्त्यांवरती जर खड्डे निर्माण होऊ शकतात, तर मग हे जे 4 दिवसांसाठी जे मातींनी फक्त खड्डे भरले गेलेले आहेत, तर हे किती दिवस टिकणार आहेत? जर ह्या प्रश्नाचं उत्तर ही UMC देऊ शकली तर खूप बरं होईल। आणि तुम्हाला काय वाटतं नक्की मेन्शन करा आमच्या कमेंट सेक्शनमध्ये। तर आजसाठी इतकंच, धन्यवाद।